मनोज जरांगे पाटिल के समर्थन में महाराष्ट्र बंद के आह्वान को पूरे महाराष्ट्र राज्य से सहयोग मिला है। हिमायतनगर शहर बुधवार को हफ्ता बाजार होने से गुरुवार को हिमायतनगर शहर में मराठा समाज के सभी कार्यकर्ताओं ने बंद का अनुरोध करने पर सभी व्यवसायी ने अपने प्रतिष्ठान बंद कर मराठा समाज को आरक्षण देने के लिए समर्थन दिया है और बंद में शामिल होकर आपने प्रतिष्ठान सुबह 9 बजे से दुकानें बंद रखकर सहयोग दिया है और दोपहर तहसीलदार के माध्यम से राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को एक बयान सौंपा गया और उक्त मामले और मराठा आरक्षण के वर्तमान मामलों पर तुरंत अमल हो, इसलिए अधिवेशन लेकर न्याय देने की मांग की गई। हिमायतनगर मार्केट कड़कड़ित बंद मनोज पाटिल जरांगे इनकी तबीयत उपोषण को लेकर बहुत खराब हुई है, इसलिए उनके उपोषण को समर्थन देने के लिए मार्केट बंद रखा गया है। मराठा आरक्षण मामले आंदोलनकारी मराठा समुदाय का मानना है कि आज के बंद के दौरान मराठा समुदाय की तीव्र भावनाओं को सीधे सरकार तक पहुंचाया जाए और उक्त मांगों का बयान दिया गया। इस वक्त एक मराठा लाख मराठा ऐसे नारे लगाए गए। बंद के दौरान नांदेड़ जिले के हिमायतनगर शहर के भीड़वाले एवं शहर के मुख्य मार्ग के सभी व्यापारियों ने अपने प्रतिष्ठान शाम 5 बजे से 6 बजे तक बंद रखे थे। इस अवसर पर मराठा सेवक रामभाव सूर्यवंशी, गोविंद शिंदे, श्रीकांत सूर्यवंशी, प्रमोद राठौड़, लखन जाधव और अन्य मराठा समुदाय सदस्य व समर्थन करने वाले नागरिक उपस्थित थे। हिमायतनगर जिला नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। आणि सेवालाल महाराजांची जयंती व्हायली, कसं वाटते तुम्हाला, काय सांगता? बघा कसे मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे हे आमचे मनापासून आमचं हे बोलत आहे की आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि ते आम्हाला सहकार्य करतात। पण याच्यात संभ्रम असा निर्माण झालेला आहे संपूर्ण बंजारा समाजामध्ये या हिमायतनगर तालुक्यातील तांड्यामध्ये की बा आज सेवालाल महाराज 15 तारखेला आज जयंती आहे आणि आज या जयंतीनिमित्त सर्व लोक येणार होते, पण ते संभ्रमामुळे आज बंद आहे अशी जी बातमी पसरण्यात आली होती त्या बातमीच्या आधारे कुठेतरी लोक थांबून बसलेले आहेत। त्यासाठी तांड्यातील मी सर्व माझ्या नायक कारभारी डायसाळे असे तरुण लावा लष्कर माझ्या आई बहिणींना मी सांगू इच्छितो की हिमायतनगर बंद जरी असेल तरी आपल्याला मराठे सगळे मावळे जे आहेत आपल्या सोबत आहे इथं दिसत आहेत त्या सगळ्या मावळ्यांचा आपल्याला या जयंतीसाठी सहकार्य आहेत आणि तुम्ही कुठल्याही यांना अविश्वासाला बळी पडू नका आणि तुम्ही या जयंतीला हजारोच्या संख्येने उपस्थित राहा असं मी सर्वांना आवाहन करतो। संत सेवालाल महाराज की जय, रामराव बापू की जय। मराठा आरक्षण संदर्भामध्ये हिमायतनगर बंदचं आवाहन केलं होतं, तर सर्वांचा प्रतिसाद आहे, तुम्ही काय सांगता या संदर्भात? जय शिवराय, जय सेवालाल। आज हिमायतनगर शहरामध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं। पूर्ण महाराष्ट्र काल बंद होता, पण हिमायतनगरला बाजारपेठ असल्यामुळे लोकांची दशा होऊ नये या कारणाने आपण कालच्या ऐवजी आज बंदचं आवाहन करण्यात आलं। पण आज संत सेवालाल महाराज यांची जयंती सुद्धा आहे। जरी मार्केट 100% बंद असलं तरी जयंती ही धूमधडाक्यात होत आहे आणि या जयंतीमध्ये सर्व मराठा समाज सामील आहे। गोविंद भाऊ, मराठा आरक्षण संदर्भामध्ये बंदचं आवाहन केलं, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर काय भावना आणि काय मागणी आहे तुमच्या शासनाकडे? एकीकडे राजकारण हे गदळ राजकारण चालू असताना दुसरीकडे मराठा समाज हा पोटतिडकीने आरक्षणासाठी आंदोलन करतोय। त्याच आंदोलनाचा भाग म्हणून काल महाराष्ट्र बंदची हाक दिली होती सकल मराठा समाजाच्या वतीने, परंतु हिमायतनगर इथला आठवडी बाजार असल्या कारणाने आणि आपण लोकांना उशिरा निवेदन दिल्या कारणाने लोकांचं आणि व्यापारी बांधवांचं एक मत होतं किंवा सर्व लोकांचं माळव वगैरे आहे तो त्यांचं नाश होईल, खराब होईल, त्या कारणाने त्यांनी आम्हाला विनंती केली होती की तुम्ही आज ठेवण्याचं उद्या ठेवा आणि तो त्यांचं आपण त्यांच्या विनंतीस मान ठेवून आपण आज म्हणजे गुरुवारी बंद ठेवला। आणि हा बंद ठेवताना आपल्याला कुठनालाही म्हणायची गरज पडली नाही की दुकान बंद ठेवा। व्यापारी बांधवांचं या तुमच्या माध्यमातून मला व्यापारी बांधवांचे मी एक स्वागत आणि एक अभिनंदन करू इच्छितो की स्वयंस्फूर्तीने त्यांनी हा बंद ठेवला। अशीच आम्हाला पाठिंबा वेळोवेळी ते देत आहेत, त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो। आणि आज जे बंद ठेवलेला आहे हा सरकारला एक याचा इशारा आहे की ही सुरुवात अजून झालेली आहे। तुम्ही जर आमच्या मराठा समाजाचा जर गेम करत असाल किंवा खेळ खेळत असाल तर तुम्हाला पुढील काळामध्ये अवघड जाईल।
हीच भावना आम्हाला व्यक्त करायची आहे, कारण की हे आमचा जनसामान्यातला राग हा रोडवर येत आहे आणि जनसामान्यातला राग जोपर्यंत रोडवर आहे तोपर्यंत रोडवर आहे, जोपर्यंत मस्तकात गेल्यानंतर सरकारचं सुद्धा अवघड होईल ही त्याची खात्री सरकारने ठेवायची आहे, एवढं आम्ही सांगतोय. आणि असाच प्रतिसाद नेहमी आम्हाला व्यापारी बांधवांनी आणि सर्व समाज बांधवांनी द्यावं हीच आपल्या माध्यमातून विनंती करतोय. एक मराठा आरक्षण.